तर बघा, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो ज्याच्यावर प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न हमखास ठेवलेला असतो. तर बघा, बोट आणि स्ट्रीम, नाव आणि प्रवाह किंवा धारा पण म्हणतात त्याला. धारा किंवा प्रवाह हे एकच शब्द आहे. तर प्रवाह कसे असतात? तर दोन प्रकारचे प्रवाह असतात. एक अनुकूल प्रवाह आणि एक असतो प्रतिकूल प्रवाह. अनुकूल प्रवाहाला इंग्लिशमध्ये डाऊन स्ट्रीम म्हणतात. डाऊन स्ट्रीम म्हणजे सेम डायरेक्शन ऑफ स्ट्रीम, इन द सेम डायरेक्शन ऑफ स्ट्रीम. इन द सेम डायरेक्शन ऑफ स्ट्रीम म्हणजे जर नदी ज्या दिशेने वाहत आहे त्याच दिशेने नाव जात असेल तर ते काय झालं? सेम डायरेक्शन ऑफ स्ट्रीम. आणि नदी वाहत आहे त्याच्या विरुद्ध दिशेने जर नाव येत असेल तर त्याला म्हणू आपण अपस्ट्रीम, प्रतिकूल किंवा अपोजिट डायरेक्शन ऑफ स्ट्रीम. तर हे लक्षात आलं. आता बघा, डाऊन स्ट्रीममध्ये काय होईल? ज्या दिशेने नदी वाहत आहे त्याच दिशेने नाव जात असेल तर बोटची स्पीड आणि स्ट्रीमची स्पीड या दोघांची काय होईल? बेरीज होईल. बरोबर आहे, या दोघांची बेरीज होईल. आणि जर नाव आणि प्रवाहाची दिशा विरुद्ध असेल एकमेकांच्या तर त्यांची वजाबाकी होईल. तर हे बघा, इथे स्पीड ऑफ बोट प्लस स्पीड ऑफ स्ट्रीम आणि इथे स्पीड ऑफ बोट मायनस स्पीड ऑफ स्ट्रीम असं होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, स्पीड इन स्टील वॉटर, शांत पाण्यात बोटची गती काढायची आपल्याला. तर शांत पाण्यात जर बोटची गती काढायची असेल तर त्याच्यासाठी काय सूत्र आहे? आता इथे अनुप्रवाह म्हणजे काय, आपण डी घेऊ. अनुप्रवाह याच्यासाठी आपण डी नोट करू. ठीक आहे. आणि प्रतिप्रवाहासाठी यू नोट करू. ठीक आहे. अपस्ट्रीम म्हणजे यू. तर या दोघांची बेरीज केली आणि त्याला दोन्ही भागितलं तर शांत पाण्यात आपल्याला काय मिळेल? त्याची स्पीड मिळेल. शांत पाण्यात आपल्याला त्याची स्पीड मिळेल. दोघांची बेरीज करायची, त्याला दोन्ही भागायचं. आता आणि प्रवाहाची गती जर काढायची असेल तर दोघांची वजाबाकी करायची आणि त्याला दोन्ही भागायचं. अशा प्रकारे ही आपल्याला प्रवाहाची गती मिळेल. तर दोन सूत्र आपल्याकडे मिळाले. स्पीड इन स्टील वॉटर म्हणजे शांत पाण्यात बोटची गती काढायची असेल तर काय करायचं? जर आपल्याला अनुप्रवाहाची गती माहीत आहे आणि प्रतिप्रवाहाची गती माहीत आहे तर दोघांची बेरीज करायची, दोन्ही भागायचं. आणि जर अनुप्रवाह आणि प्रतिप्रवाहाची गती माहीत असेल आणि आपल्याला जर प्रवाहाची गती काढायची असेल तर दोघांची वजाबाकी करायची आणि दोन्ही भागायचं. आणि अनुप्रवाहाची गती कशी निघते? तर स्पीड ऑफ बोट आणि प्रवाहाची जी गती आहे त्यांची मिळून हे काय होते? अनुप्रवाहाची गती. म्हणजे हे स्टील वॉटरमध्ये जे गती असेल आणि प्रवाहाची जी गती असेल दोघांची बेरीज म्हणजे अनुप्रवाह आणि या दोघांची वजाबाकी म्हणजेच प्रतिप्रवाह. तर अशा प्रकारे हे आपण बेसिक समजून घेतलेलं आहे. याच्यावर आधारित आता आपण उदाहरणं सोडवणार आहोत. तर बघा, आतापर्यंत आपण बेसिक पाहिलं. आता आपण पहिला प्रश्न घेणार आहोत. एक नाव 8 तासात 40 किलोमीटर प्रतिकूल दिशेत जाते तर 6 तासात 36 किलोमीटर प्रवाहाच्या अनुकूल दिशेत जाते. तर स्थिर पाण्यात नावची गती किती? तर याचं उत्तर काढण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काय दिले आहे ते बघूया. तर बघा, इथे दिलेलं आहे आपल्याला अंतर दिलेलं आहे आणि वेळ दिलेली आहे. याच्यावरून काय निघेल? गती निघेल. गतीचं सूत्र काय? अंतर भागेला वेळ, हे सूत्र आहे गतीच्या. बरोबर आहे. तर अंतर किती आहे इथे? 40 किलोमीटर आणि वेळ किती आहे आपली? 8 तास. तर इथे किती आला? 5 किलोमीटर प्रति हवर. तर हे कुठली गती दिलेली आहे आपल्याला? तर प्रतिकूल दिशेत जाते. प्रतिकूल दिशेत म्हणजे कोणतं दिलेलं आहे? याला काय म्हणू आपण? अपस्ट्रीम, यू. अपस्ट्रीम म्हणजे यूची व्हॅल्यू दिलेली आहे. आता सेम सूत्र वापरून आता आपण काय करू? हे अपस्ट्रीम होते. आता अनुकूल दिशेतलं काढू. अनुकूल दिशेतलं म्हणजे डाऊन स्ट्रीम म्हणजे डीची किंमत काढू. डीची किंमत काय होईल मग? 36/6. सेम सूत्र वापरलं आहे. अंतर भागीला वेग. 36/6 म्हणजे 6 किलोमीटर प्रति तास. तर हे झालं डीची किंमत.
तर यूची किंमत मिळाली, डीची किंमत मिळाली. आता स्थिर पाण्यात नावची गती काढता येईल. त्याचं सूत्र काय? डी प्लस यू भागिला 2. बरोबर आहे. तर डी किती आहे? 6. यू किती आहे? 5 भागिला 2 म्हणजे किती? 11 भागिला 2 बरोबर किती? 5.5. तर या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये 5.5 आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तर बघा या ठिकाणी काय दिलेलं होतं आपल्याला? डायरेक्ट प्रतिकूल दिशेतली डायरेक्ट आपल्याला गती दिलेली नव्हती, वेग दिलेला नव्हता. तर आपण वेग काढला, आधी गती काढली. आणि अनुकूल दिशेतला पण वेग दिलेला नव्हता, गती दिलेली नव्हती, म्हणून आपण ही गती काढली. ठीक आहे. तर दोघांची बेरीज करून त्याला 2नी भागितलं तर आपल्याला काय मिळते? या ठिकाणी स्थिर पाण्यात नावची गती मिळते. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सॉल्व केलेलं आहे. याच्यानंतर आणखी एक उदाहरण आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा स्थिर पाण्यात एक मोटार बोटची गती किती आहे? 45 किलोमीटर प्रति तास. 45 किलोमीटर प्रति तास एवढी गती आहे स्थिर पाण्यात. आणि जर मोटार बोट प्रवाहाच्या दिशेने 80 किलोमीटर अंतर 1 तास 20 मिनिटात पार पाडत असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने समान अंतर पार पाडण्यासाठी किती वेळ लागेल? तर स्थिर पाण्यातली गती आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. आता प्रवाहाच्या दिशेत म्हटलं त्याने, प्रवाहाच्या दिशेत म्हणजे डाऊनस्ट्रीम डीने डिनोट करतो आपण, डीने दाखवतो त्याला. तर बघा इथे किती म्हटलं आहे त्यांनी? इथे सेम सूत्र लागेल, अंतर भागिला वेळ. डीचं सूत्र काय? अंतर भागिला वेळ. तर अंतर किती आहे इथे? 80 आणि वेळ किती आहे? 1 तास 20 मिनटं. 20 मिनटाला आपण काय करू? तासात कन्वर्ट करून घेऊ. 20 भागिला 60 केलं तर ते तासामध्ये होऊन जाते. तर या ठिकाणी 80 जसेच्या तसे. आता 20 एके 20, 20 तिरी 60. तर 1/3. 1/3ला कसं लिहू शकतो आपण? आता 3 एके 3, 1 4 आणि भागिला 3. तर हे 80 आणि हे 4 भागिला 3. तर इथे बघा भागाकारात अपूर्णांक असेल तर त्याचा व्यस्त घेऊन त्याला गुणावे. तर 80ला आपण काय करू? 3/4ने गुणू. ठीक आहे. म्हणजे याचा व्यस्त केला, 4/3चा व्यस्त काय होईल? 3/4. तर याच्याने याला गुणलं तर 4चा भाग जातो इथे, 20/80. तर 20 तिरी 60. 60 ही काय झाली आपली? 60 किलोमीटर प्रति तास. हे काय झालं आपलं? प्रवाहाच्या दिशेत त्या मोटार बोटची काय झाली? गती झाली, स्पीड झाली. आणि स्थिर पाण्यात किती दिलेली आहे आपल्याला? 45 किलोमीटर प्रति तास. तर याच्यावरून काय काढता येईल आपल्याला? आता डी म्हणजे काय? स्थिर पाण्यातली गती आणि प्रवाहाची गती. स्थिर पाण्यातली गती अधिक प्रवाहाची गती. तर याच्यावरून प्रवाहाची गती काढता येईल. किमती ठेवा इथे. डी किती आहे? 60. स्थिर पाण्यातली गती किती आहे? 45. आता याच्यावरून प्रवाहाची गती काय होईल? प्रवाहाची गती काढता येईल. प्रवाहाची गती किती येईल मग? प्रवाहाची गती बरोबर काय होईल? याला या ठिकाणी घेऊन जायचे. इकडे कसं आहे? धन आहे म्हणजे याला प्लसमध्ये आहे, तर इकडे नेल्यावर मायनस होईल. म्हणजे 60 वजा 45 म्हणजे किती आलं? 15 किलोमीटर प्रति हवर. हे काय झाली? प्रवाहाची गती झाली. तर आपल्याला काय म्हटलं त्यांनी? विरुद्ध दिशेने समान अंतर पार पाडण्यासाठी किती वेळ लागेल? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गती काय होईल मग? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेची गती, विरुद्ध दिशेतील गती याचं सूत्र काय? स्थिर पाण्यातील गती, स्थिर गती आणि वजा
वजा प्रवाहाची गती. प्रवाहाची गती. आता स्थिर पाण्यातील गती किती आहे? 45. याच्यातून वजा किती करायचे? 15. म्हणजे किती आलं उत्तर? 30. तर या ठिकाणी बघा, प्रवाहाच्या विरुद्ध किती गती आहे? 30. प्रवाहाच्या दिशेने किती होती? 60. आणि प्रवाहाच्या विरुद्ध किती आहे? 30. आता प्रवाहाच्या दिशेने वेळ किती लागत होता? 1 तास 20 मिनिट. बरोबर आहे. तर हा किती अंतर लागेल हे काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता किती अंतर लागेल ते काढायचं आहे. तर काय होईल या ठिकाणी? काय येईल मग? या दोघांचा गुणाकार करायचा, त्याला 30ने भागायचा. तर येथे काय होईल? 60 गुणिला 1 तास 20 मिनिटे भागिला 30 बरोबर 1ची किंमत निघेल. ठीक आहे. तर 30 दुणे 60. आता याला 2ने गुणलं तर हा इथे काय होईल? x बरोबर 2 तास 40 मिनिट. 2 तास 40 मिनिट. बरोबर आहे. 2ला तासाने गुणलं, एक तासाला 2ने गुणलं तर 2 तास, 20 मिनिटाला गुणलं तर 40 मिनिट. अशा प्रकारे हे उत्तर या ठिकाणी येतं. हे ऑप्शन क्रमांक 3मध्ये असं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, आता नंतरचा प्रश्न बघूया. एक व्यक्ती स्थिर पाण्यात 7.5 किलोमीटर वेगाने पोहू शकतो जर प्रवाहाचा वेग, आता आपल्याला स्थिर पाण्याचा वेग आणि प्रवाहाचा वेग दिलेला आहे. तर तेच अंतर पूर्ण करण्यासाठी अनुप्रवाहाला प्रतिप्रवाहापेक्षा 3 तास जास्त लागतात. तर एकूण अंतर किती आहे? तर बघा, या ठिकाणी अनुप्रवाह आणि प्रतिप्रवाह यांना किती 3 तासाचं अंतर दिलेलं आहे दोघांमध्ये. आपल्याला स्थिर पाण्यातली काय दिलेली आहे? स्पीड दिलेली आहे, गती दिलेली आहे, म्हणजे 7.5 दिलेलं आहे. तर प्रवाहाच्या दिशेने काय होईल मग? 7.5 आणि 2.5 बरोबर 10 किलोमीटर प्रति हवर. हे कशाच्या दिशेने झालं? डाऊनस्ट्रीम. प्रवाहाच्या दिशेने डाऊनस्ट्रीम झालं. ठीक आहे. आता 7.5 वजा 2.5 बरोबर किती आलं? 5 किलोमीटर प्रति हवर. हे काय झालं? अपस्ट्रीम झालं. आता अपस्ट्रीम झालं हे, आणि हे झालं डाऊनस्ट्रीम. बरोबर आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला? ह्या दोन गती झाल्या. आपल्याला अंतर काढायचं आहे. तर आपण अंतर काढायसाठी काय घेऊ? x घेऊ अंतर. समजलं? x अंतर घेतलं तर काय होईल? xला 10ने भागितलं, xला 5ने भागितलं, वजा xला 10ने भागितलं तर किती येतो म्हणत आहे तो? 3 तास. बरोबर आहे. तर या ठिकाणी काय होईल? 10x वजा 5x म्हणजे 5x, आणि खाली काय होईल? 5 गुणिला 10 तिरकस गुणाकार केला, जर असं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण तर काय होईल इथे? 10x मायनस 5x डिवायडेड बाय 50 इज इक्वल टू 3. बरोबर आहे. तर या ठिकाणी किती आलं मग? 5x, आणि हे इकडे गेल्यावर काय होईल? 3 × 50. आता हे 5 इकडे गेले, हा 5ने याला भाग जातो 10चा. आता 3 × 10 म्हणजे किती झाले? 30 किलोमीटर हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल. याच्यापेक्षा एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. आता बघा, या ऑप्शनमध्ये बघायचं 5ने कोणाला भाग जातो आणि 10ने कोणाला भाग जातो. आता ही एकच संख्या आहे की ज्याला 5 आणि 10ने भाग जातो, म्हणजे याचं उत्तर हे 30 राहील. बरोबर आहे. 10ने बी याला 3चा भाग जातो, 5ने याला 6चा भाग जातो, म्हणजे 6 आणि 3 आले तर दोघातला फरक किती आला? 3 तास. बरोबर आहे. तर फरक पण बरोबर येतो आणि हे पण बरोबर येते. त्याच्यामुळे आपण 10 आणि 5 या दोघांनी भाग जाणारी याच्यातली संख्या बघायची, ती 30 आहे, म्हणून आपलं उत्तर 30 आहे. ठीक आहे. याच्यानंतर आणखी एक उदाहरण बघूया आपण. तर बघा,
एका नावाड्याला प्रवाहाच्या विरुद्ध 144 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 12 तास लागतात, तर प्रवाहाच्या दिशेने समान अंतर जाण्यासाठी 9 तास लागतात. तर प्रवाहाचा वेग किती? तर बघा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी 144 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 144 किलोमीटर जाण्यासाठी 12 तास लागतात. तर याला 144ला हे विरुद्ध दिशे म्हणजे अपस्ट्रीममध्ये जाण्यासाठी 12 हे काय झालं किलोमीटर प्रति हवर, ही आपली स्पीड झाली अपस्ट्रीमची. आणि डाऊनस्ट्रीमची स्पीड किती होईल? मग डिस्टन्स तेवढंच आहे, समान अंतर म्हटलं ना त्यांनी, समान अंतर म्हटलेलं आहे म्हणजे डिस्टन्स तेवढंच आहे, फक्त याला 9ने भागायचं आहे. इथे डाऊनस्ट्रीममध्ये स्पीड किती आली? 16 किलोमीटर प्रति हवर. तर आपल्याला काय काढायचं आहे? प्रवाहाचा वेग काढायचा आहे. प्रवाहाच्या वेगाचा काय फॉर्म्युला आहे? प्रवाहाचा वेग बरोबर काय होईल? d-u/2 हा प्रवाहाच्या वेगाचा फॉर्म्युला आहे. तर याच्यात ठेवायचा. आता 16 - 12/2 बरोबर काय होईल? 4/2. 4/2 म्हणजे 2. तर इथे ऑप्शन क्रमांक 4मध्ये 2 किलोमीटर प्रति हवर दिलेलं आहे. तर हे आपलं उत्तर या ठिकाणी निघेल. आता एक शेवटचं उदाहरण बघूया आपण या टॉपिकवरचं. तर बघा, हे उदाहरण सेम आपण जे रेल्वेचे उदाहरण करतो ना त्याच्यासारखं आहे. 2 नाव ए आणि बी एकमेकांपासून 272 किलोमीटर अंतरावर आहेत, एकमेकांकडे येत आहेत. शांत पाण्यात ए आणि बी यांची गती अनुक्रमे 32 किलोमीटर प्रति हवर आणि 36 किलोमीटर प्रति हवर आहे. ए हा प्रवाहाच्या दिशेने चालते, तर बी हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालते. तर किती वेळेत त्या 2 नाव एकमेकांना मिळतील? सेम रेल्वे. आता रेल्वेमध्ये पण असेच गणित असतात. एका अंतरापासून एक गाडी सुरू होते, दुसऱ्या भागाने त्याच म्हणजे एक डिस्टन्स दिलेलं असते, एका ठिकाणाहून ती गाडी सुरू होते आणि त्याच्या विरुद्ध बाजूने एक गाडी सुरू होते. तर दोन्ही गाडी मधात कुठेतरी मिळतात. तर हे किती वेळेत मिळतील? तरी हे बघा, अंतर सर्वात आधी लिहायचं, ठीक आहे. तर आपल्याला काय काढायचे? वेळ काढायची आहे. तर वेळेचं सूत्र काय? अंतर भागिला वेग. आता अंतर किती आहे इथे? 272 किलोमीटर हे अंतर आहे. आता वेग काय? आता हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येत आहेत, तर यांची काय होते? वेगांची बेरीज होते. आणि समान दिशेने येत राहिलं तर वजाबाकी होते. समान दिशेमध्ये वजाबाकी होते आणि विरुद्ध दिशेमध्ये बेरीज होते. तर 272 भागिला हे 6 आणि 2 8, 3 आणि 3 6, 68. आता 68 आणि 272चा भाग करायचा. आता इथे 17चा भाग जातो. 17 दुने 34 दुने 68, 17 चौ 68, ठीक आहे. आणि इथे 17 1 17, 17 सकम 102. तर 16/4 म्हणजे किती? 4. तर अशा प्रकारे 4 तास याचं उत्तर येते. सेम रेल्वेची ट्रिक वापरायची. इथे कुठलंही डोकं लावायची गरज नाही. तुम्ही आपलं डोकं लावत बसला तर उत्तरचं आन्सरही चुकेल आणि ते उत्तरही येणार नाही बरोबर. तर अशा प्रकारे एकूण 5 प्रश्न आपण या टॉपिकवर घेतलेले आहे. सगळे प्रश्न तुम्हाला समजेल अशा भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला. धन्यवाद.